तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न पडतो की आपण कोणत्या साडीवर कसं ब्लाउज स्टिच केलं पाहिजे आणि याच्यावर कसं लुक आलं पाहिजे। तर चला मग आज मी 5 प्रकारचे तुमच्यासोबत ब्लाउज डिझाइन शेअर करणार आहे। तर व्हिडिओ कंटिन्यू करा। त्या अगोदर नवीन चॅनलवर असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा, शेअर करा। तर चला आपण व्हिडिओकडे वळूया। तर एक एक करून मी तुम्हाला हे ब्लाउज दाखवते। तर बघा, हे पार्टी वेअर साडीवरचं ब्लाउज आहे आणि खूप सुंदर असं याला नेक केलेला आहे, छान इथं बटरफ्लाय लावलेला आहे आणि अम्ब्रेला याचे मी स्लीव्ज घेतलेले आहेत, पाहू शकता तुम्ही। थोडंसं समोर या दीदी। हे बघा, डबल लेयरचे याला अम्ब्रेला स्लीव्ज केलेले आहे आणि आतल्या साइडने सुद्धा मी याला स्लीव्ज लावलेली आहे आणि खूप सुंदर नवीन ट्रेंडिंग जो चालू आहे तो याचा हा नेक आहे। तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन तुमच्या टेलरला सुद्धा दाखवू शकता। सुंदर याला असे मी लटकन सुद्धा तयार केलेले आहेत। आपण एक एक करून सगळे ब्लाउज बघूया। खूप छान असे याला लटकन मी तयार केलेले आहेत। समोरून हा आहे प्रिन्सेस कट ब्लाउज। प्रिन्स कट हा ब्लाउज आहे, खूप छान असा याला कफ आलेला आहे आणि 32 साइजचा हा ब्लाउज आहे। तर चला घेऊया दुसरा ब्लाउज। तर पहा, हा आहे दुसरा ब्लाउज आहे आरी वर्कचा, पैठणी साडीवरचा हा ब्लाउज आहे। ऑलरेडी याला पूर्ण आरी वर्क आलं होतं, मी फक्त स्टिच केले आणि सुंदर याला लटकन अशा पद्धतीचे तयार केलेले आहेत, पाहू शकता तुम्ही। अगदी मार्केटमध्ये जर घ्यायला गेलं तर 100-150 रुपये ह्या लटकनचे आरामशीर घेतात। तर मी ह्या पद्धतीचे लटकन पण याला तयार केलेत आणि इथं शिलाई मार्जिनसाठी आपण कपडा सोडतो तिथं रिकामी जागा होती, तर खूप सुंदर अशी मी तिथं डायमंडची लेस इथे यूज केलेली आहे आणि याच्या लॉंग स्लीव्ज आहेत। तर बघू शकता, ही डिझाइन बरोबर शोल्डरच्या मध्यावरती आली पाहिजे आणि आलेली आहे। खूप छान याला फिनिशिंग सुद्धा आलेली आहे आणि याचा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता। तर आता बघा, समोरून आपण बघूया, हा आहे प्रिन्सेस कट ब्लाउज। तर याला फ्रंट नेकला सुद्धा डिझाइन आहे आणि याचा समोरचा गळा डीप केलेला आहे आणि प्रिन्सेस कटच आहे। 36 साइजचा हा ब्लाउज आहे आणि पंचकोनी याचा असा गळा केलेला आहे, पाहू शकता। पंचकोनी याचा हा गळा तयार केलेला आहे आणि शोल्डर एकदम छोटं ठेवलेला आहे, जसं कस्टमरचं डिमांड होतं त्या पद्धतीने। तर चला घेऊया आपण तिसरा ब्लाउज। तर पहा, तर बघा, याला सुद्धा खूप सुंदर असे नाजूक असे लटकन मी तयार केलेले आहेत। जसं सिंपल ब्लाउजला डिझाइन आहे तशी सिंपल मी याची लटकन तयार केली आहे। खूप छान अशी याला वर्कचे नेक आलेला आहे आणि छान याची स्लीव्ह सुद्धा लॉंग केलेली आहे आणि टसल्स मी याला दिलेले आहेत, पाहू शकता। आणि हा ब्लाउज आहे 30 साइजचा। स्लीव्ह वरती बघू शकता तुम्ही, छान असं वर्क आलेलं आहे मोराचं। आता याचं फ्रंट साइड मी तुम्हाला दाखवते। समोरचा नेक सिंपल आणि गोल आहे आणि हा सुद्धा प्रिन्सेस कटचा ब्लाउज आहे। बघा, 30 साइजचा खूप छान असा कफ याला आलेला आहे, पाहू शकता तुम्ही। आणि याच्या कटिंगचे स्टिचिंगचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटून जातील। तर पहा, सुंदर। आता हा एक तिसरा ब्लाउज। आपण आता चौथा ब्लाउज घेऊया बोट नेक मध्ये। बघा, हा आहे बोट नेकचा ब्लाउज, जे नवीन ट्रेंडिंग चालू आहे आता, बोट नेकचा हा गळा। तर काठपदर साडीवरती आपण असा बोट नेकचा गळा आणि छान अशा लॉंग स्लीव्ज करू शकतो, त्याने खूप छान असा लुक येतो। तर बघा, याला पफ स्लीव्ज केलेला आहे, ज्या सध्या आता चालू आहेत। कप स्लीव्ज ज्या आता चालू आहेत ती मी याला टाकलेले आहेत, पाहू शकता तुम्ही। आणि सुंदर याचा गळ्याचा आकार पाहू शकता, या पद्धतीने घेतलेला आहे। छोटासा काठ इथं होता उरलेला, तो मी इथं खालच्या साईडने डिझाइन म्हणून सेट केलेला आहे। आता बघूया आपण समोरचा भाग। तर हा सुद्धा प्रिन्सेस कटचाच ब्लाउज आहे आणि बघा, बोटनेक असल्यामुळे समोरचा गळा सुद्धा आपला जास्त रुंदीला येतो बोटनेक असल्यामुळे। आणि हा सुद्धा प्रिन्सेस कटचाच ब्लाउज आहे।
32 साईजचा. तर चला घेऊया आपण शेवटचा आणि 5वा ब्लाऊज. आता ही सध्या ट्रेंडिंग जी साडी चालू होती इंस्टा व्हायरल त्यावरचा हा ब्लाऊज आहे पहा. याच्या आहेत लॉंग स्लीव्ज आणि ह्या पद्धतीने साडीच्या कपड्याचा कॉन्ट्रास्ट याच्यावरती आपण डिझाईन तयार केलेली आहे आणि खूप सोपी आहे. चॅनलवर व्हिडिओ अपलोड आहे, तुम्हाला जर पाहायचा असेल तर. सुंदर याला लटकन तयार केलेली आहेत आणि छान असा गोल गळा मी इथं घेतलेला आहे आणि याच्या लॉंग स्लीव्ज आहेत. आणि समोरून हा कटोरीचा ब्लाऊज आहे. पाहू शकता सुंदर अशी फिनिशिंग मध्ये हा कटोरीचा ब्लाऊज आहे आणि हा ब्लाऊज आहे 30 साईजचा. समोरचा नेक गोलच आहे. तर असे होते आपले 5 प्रकारचे 5 ब्लाऊज. तर कसे वाटले नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आता परत एक ब्लाऊज होतं आपल्या साखरपुड्याचं, पण ते आता कस्टमर घेऊन गेलेले आहे. तर बघा ह्या पद्धतीचे आपले ब्लाऊज. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा. श्री स्वामी समर्थ.